मी डॉक्टर वासुदेव भगत आपणासमोर प्रस्तुत करीत आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ प्रकाशनातील विलंबाची वास्तवता, म्हणजेच भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ प्रकाशित होण्यास विलंब का झाला, बाबासाहेबांच्या समोर या ग्रंथाचे प्रकाशन झालेले नाही हे आपणा सर्वांना माहीत आहे. बाबासाहेबांनी 1948 पासून तर 1954 पर्यंत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा इंग्रजीमधील ग्रंथ लिहिलेला आहे आणि इंग्रजीमध्ये त्या ग्रंथाला बाबासाहेबांनी म्हटलेले आहे द बुद्धा अँड हिज धम्मा. या ग्रंथाचे प्रकाशन बाबासाहेबांना धम्म दीक्षा सोहळ्याच्या पूर्वी करावयाचे होते, म्हणजेच 14 ऑक्टोबर 1956 पूर्वी बाबासाहेबांना या ग्रंथाचे प्रकाशन करून तो ग्रंथ जनतेच्या समोर आणावयाचा होता. त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी अतिशय मोठा खर्च येणार होता. त्या काळातील परिस्थितीनुसार रुपये 20,000 एवढा खर्च, म्हणजेच आजच्या नुसार 20 लाख रुपये एवढा खर्च येणार होता. म्हणजे त्या काळी बाबासाहेबांकडे तेवढे पैसे उपलब्ध नव्हते. तसेच त्या वर्षी म्हणजेच 1954 आणि 55 या वर्षी भारतामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2500वी जयंती सरकारच्या वतीने साजरी करण्यात येत होती आणि त्या जयंतीवर सरकारकडून तत्कालीन काळी सुद्धा लाखो रुपयाच्या खर्चाची तरतूद करण्यात आली होती. त्या संबंधी एक कमिटी सुद्धा नियुक्त करण्यात आली होती. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारे विचार केला की माझ्या द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी भारत सरकारने आर्थिक मदत करावी. या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहिले आणि त्या पत्रामध्ये बाबासाहेब म्हणतात की बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी भारत सरकारने मदत करावी आणि प्रकाशित ग्रंथामधील 500 ग्रंथ भारत सरकारने स्वतःकडे ठेवून ते ग्रंथ या वर्षी विदेशातून येणाऱ्या नेत्यांना देण्यात यावे. तसेच भारतामधील विभिन्न ग्रंथालयामध्ये सुद्धा द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ पोचविण्यात यावा. म्हणजेच एक प्रकारे बुद्ध धम्मा संबंधीची माहिती भारत देशामध्ये आणि जगामध्ये प्रकाशित करण्याचे, पोचविण्याचे कार्य बाबासाहेबांनी या ग्रंथाच्या माध्यमातून योजले होते. परंतु पंडित नेहरू यांनी बाबासाहेबांच्या पत्राला उत्तर असे दिले की आम्हाला जो खर्च तथागत बुद्धांच्या जयंतीवर करावयाचा आहे त्या संबंधीचा कोटा पूर्ण झालेला आहे, त्यामुळे आम्ही या संबंधी काहीही करू शकत नाही. तसेच त्यांनी हे सुद्धा म्हटले पत्रामध्ये की या समितीचे म्हणजेच तथागत भगवान बुद्ध जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्णन आहेत, त्यांच्याकडे मी तुमचे पत्र पाठवितो. आणि राधाकृष्णन यांनी सुद्धा बाबासाहेबांना फोन करून नकार दिलेला होता. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बुद्ध आणि त्यांचा धम्म
या ग्रंथ प्रकाशनासाठी सरकारकडे केलेली मदतीची विनंती पंडित नेहरू यांनी नाकारली आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या धम्मदीक्षा सोहळ्याच्या पूर्वी त्यांच्या हयातीमध्ये या ग्रंथाचे प्रकाशन करू शकलेले नाहीत आणि मग त्यामुळेच या ग्रंथाचे हिंदी भाषांतर विलंबाने झाले, मराठी भाषांतर सुद्धा विलंबाने झाले आणि म्हणूनच मग हा ग्रंथ अधिक विलंबाने जनतेच्या समोर आलेला आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी द्वारे 1957च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले आणि त्यानंतर विद्वान भदंत आनंद कौशल्यायन यांनी 1961 मध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे हिंदी मधून प्रकाशन केले आणि त्यानंतर पुढे पीपल्स एज्युकेशन सोसायटी द्वारे औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य म.भी. चिटणीस, सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई या महाविद्यालयाचे ग्रंथपाल शाश रेगे तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाहक घनश्याम तळवटकर या 3 व्यक्तींनी या ग्रंथाचे मराठीमध्ये भाषांतर केले आणि मराठी भाषांतरित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे प्रकाशन 1970 ला जनतेच्या पुढे पीपल्स एज्युकेशन सोसायटी द्वारे करण्यात आलेले आहे. म्हणजेच या व्हिडिओ मधून मी आपणास असे स्पष्टपणे नमूद केले, बाबासाहेबांनी जे पंडित नेहरूंना आर्थिक मदती संबंधीचे पत्र पाठविले त्या संबंधीचे उत्तर पंडित नेहरूंनी जी दिले त्या संबंधीचे मूळ पत्र, त्या संबंधीचे सत्यप्रती खैरमोडे यांनी लिहिलेल्या 12व्या खंडामध्ये उपलब्ध आहेत आणि त्या आधारेच हे निदर्शनास येते की पंडित नेहरू यांनी दिलेल्या नकारामुळे बाबासाहेबांचा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ उशिराने जनतेच्या समोर प्रकाशित झालेला आहे. आपण याची दखल घ्यावी आणि या ग्रंथाचे वाचन करावे आणि हा ग्रंथ अधिकाधिक जनतेपुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा हे यामधून आपण लक्षात घ्यावे. हा व्हिडिओ अधिकाधिक आपल्या बांधवापर्यंत पोहोचवावा असे सूचित करतो आणि अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी हे चॅनल आपण सबस्क्राइब करावे अशी विनंती करतो. आपली रजा घेतो. धन्यवाद.